कळंबा परिसरात एका सराईत फाळकूट दादांच्या टोळीनं सोमवारी रात्री उशिरा गोंधळ घालत मोठी दहशत माजवली। या टोळक्यानं दुचाकीवरून आलेल्या तरुणाला अडवत त्याला मारहाण करून काही वाहनांची तोडफोड केल्याची चर्चा आहे। मात्र आज सायंकाळपर्यंत पोलीस दप्तरी या प्रकरणी कोणतीही नोंद झाली नव्हती। कळंबा परिसरात गेल्या काही दिवसांपासून फाळकूट दादांचा उपद्रव वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। काही दिवसांपासून रात्री उशिरा फाळकूट दादा कळंबा इथल्या सिग्नलच्या चौकात येतात। या ठिकाणी असलेल्या हातगाडीवर फुकट खाद्यपदार्थ खाऊन निघून जातात। मात्र आपल्याला नाहक त्रास होऊ नये म्हणून विक्रेते तक्रार करायला पुढे येत नाहीत। सोमवारी रात्री या परिसरात असाच प्रकार पुन्हा घडलाय। रात्री 11 वाजण्याच्या सुमाराला 2 फाळकूट दादा या परिसरात आले। त्यांनी दहशत निर्माण करत एका खाद्यपदार्थाच्या गाडीवर दगडफेक केली। त्यानंतर एका दुचाकी स्वाराला अडवून बेदम मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ आज दिवसभर सोशल मीडियात व्हायरल होता। फाळकूट दादांच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले। मात्र या घटनेबद्दल आज दिवसभरात पोलिसात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही।